हाय हॅलो नमस्कार. सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. फॅशन म्हटलं की आपण बॉलिवूड कलाकारांना नेहमीच फॉलो करत असतो. मराठी अभिनेत्री असो किंवा बॉलिवूड हिरोईन्स यांना आपण नेहमी फॉलो करत असतो. आजकाल पैठणी साडीचा ट्रेंड अधिकच दिसत आहे. लग्न समारंभ म्हटलं की महाराष्ट्रातील अनेक घरामध्ये पैठणी साडीला जरा जास्तच मान मिळतो. सगळ्यांची पहिली चॉईस म्हणजे पैठणी साडी. पैठणी साड्यांची फॅशन ही कधीच जुनी होत नाही, म्हणून महाराष्ट्रात पैठणी साडीचा तोरा हा काही वेगळाच आहे. पैठणी साडीची स्टाईल नक्की कशी करायची हे जाणून घेण्यासाठी आज आपला हा व्हिडिओ बनवत आहोत. नंबर 1. ज्वेलरी. पैठणी साडी आणि दागिने. पैठणी साडीवर कोल्हापुरी साज किंवा सोन्याचे दागिने अतिशय उठावदार दिसतात. याचबरोबर मोत्यांच्या दागिन्यांचा वापरही आपण करू शकतो. पैठणी साडीवर अतिशय भरजरी दागिने न घालता एक छोटासा चोकर पण छान लुक देईल. मोत्याचे वेलवाले दागिने घालून आपला लुक आपण पूर्ण करू शकतो. पैठणी साडी ही अतिशय उत्तमच दिसत असते. त्यासोबत नाजूकसे कानातले पण छान दिसतात. पैठणी साडी ही ऑलरेडी भरदार असते, म्हणून भरदार दागिने घालू नका. त्याशिवाय मोत्याची नथ घालायला विसरू नका. मोत्याची नथ आणि हिरवा चुडा याशिवाय पैठणी साडीचा लूक हा अपूर्णच आहे. पैठणी साडी ही नेसल्यावर अधिक भडक मेकअप करायचा नाही. पैठणी साडी आणि दागिने हेच तुमचा लूक पूर्ण करण्यासाठी अतिशय परफेक्ट ठरतात. याने तुमचा लूक अधिकच छान दिसतो. नंबर 2. पैठणी साडी आणि हेअरस्टाईल. पैठणी साडीवर पारंपरिक लुक शोभून दिसत असतो. कोणत्याही फंक्शनमध्ये पैठणी साडी वेअर करणार असाल तर त्यावर हेअरस्टाईल म्हणून आंबाडा आणि गजरा नक्कीच ट्राय करा. महाराष्ट्रीयन नवरी सहसा हीच हेअरस्टाईल निवडतात आणि अधिकच सुंदर दिसत असतात. तुमचा चेहरा थोडासा जाडसर आणि गोलाकार असेल तर तुम्ही मेसी बन हेअरस्टाईलचा वापर करू शकता, जेणेकरून तुमच्या चेहऱ्यापेक्षा हेअरस्टाईलकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं जाईल. चेहऱ्याच्या आकाराप्रमाणे हेअरस्टाईल करू शकता. नंबर 3. पैठणी साडी आणि ब्लाऊज स्टाईल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ब्लाऊजच्या डिझाईन या नेहमी बनवून घेत असतात. पैठणी साडीचे ब्लाऊज डिझाईन हे जरा पारंपरिक ठेवण्याचाच प्रयत्न करा. पैठणी साडीचे रंग हे अतिशय भडक आणि आकर्षक असतात. त्यामुळे पैठणी साडीचे ब्लाऊज, बॅक आणि नेक यांचे डिझाईनचे वेगवेगळे प्रयोग तुम्ही करू शकता. पण बऱ्याचशा साडीवर 3/4 किंवा फुल स्लीव्ज ब्लाऊज अतिशय शोभून दिसत असतात. किंवा पैठणी साडीवर मॅचिंग असे डिझायनर ब्लाऊज देखील तुम्ही घेऊ शकता आणि आपला लुक कंप्लीट करू शकता. नंबर 4. पैठणी साडी आणि दुपट्टा. पैठणी साडीवर दुपट्टा किंवा शेला घेऊन आपण तिची शोभा अजूनही वाढवू शकतो. पैठणी साडी ही नऊवारी असेल तर त्यावर शेला हा अधिकच शोभून दिसत असतो. या अशा छान साड्यांचा, पैठणी साडींचा ट्रेंड कधीही कमी होत नाही. त्याप्रमाणे तुम्ही तुमची ज्वेलरी, साडीचं ब्लाऊज आणि दुपट्टा घेऊन तिचा लूक अधिकच सुंदर करू शकता. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर अशाच प्रकारच्या छान छान टिप्स नेहमी घेऊन येणार आहे. बेल आयकॉन पण प्रेस करायला विसरायचं नाही हां. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.